छाट जाएगा, आज हट है तो कल कट है असं समजा। आम्ही बकऱ्याच्या भूमिकेत तरी तुम्ही गाढवाच्या भूमिकेत आहात, ती भूमिकेतून बाहेर निघा। रोज भुगता, रोज तुम्ही तुमचं रोजचं ओरडणं हे लोकांचं आता कान फाटायला लागलेत। एखाद दिवशी एखादा येऊन कान फटात लगावेल, त्या टायमाला तुम्हाला तुमची अवकात कळेल। काल पौर्णिमा होती, शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी असं आदित्य ठाकरे म्हणले, त्यांनी म्हणतात की आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे। आदित्य ठाकरेंनी काय अनुभव घेतलेला आहे? आदित्य ठाकरे रात्री त्याला बिचारायला त्यालाच वेळ मिळत नाही, फिरायला कुठं जायचं तेच माहीत नसतं। लग्न न झालेला तुझं लग्न झालं नाही याला शिंदे कारणीभूत असं तर नाही ना। एवढी जादू शिंदे साहेबाला येत नाही, आणि ती जादू करणारे जादूगार तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या। तुमचा जो घातपात चाललाय, तुमचं जे अंधपतन चाललंय, आंधळ्यासारखे बसू नका, डोळे उघडे करा, नेत्याच्या आविर्भावात राहू नका। शिवसेना प्रमुख जगले ते शिवसैनिक म्हणून जगले, राजा म्हणून नाही जगले। ते त्या भूमिकेत या एकदा, त्यांची शिकवण थोडी तरी अंगीकार करा। वारसा सांगताना शिवसेना प्रमुखाचे विचार बरोबर असणं गरजेचं आहे। दिनानाथच्या रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता आहे। सुश्रुत घैसास नावाचे डॉक्टर होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। जो कायद्याच्या याच्यात येईल, ज्याने गुन्हा केला असेल त्याला सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। मग तो किती मोठा असो का छोटा असो, त्याच्यावर कायदेशीर